की भारत माता की वंदे वंदे भारत माता की 20 वर्षानंतर बसतोय 20 वर्षानंतर आज ह्या टॅबला बसतोय मी 3 देश सायकलीवरती फिरलोय. पण इकडले जी लहान मुलं आहेत मी ज्यावेळेस गावांमध्ये जातो टेंट लावतो माझं सायकल घेऊन त्यावेळेस माझ्यापाशी येतात. दादा आमच्या घरी चला, जेवायला या, चहा प्यायला चला. जे प्रेम भेटतं ना तुम्हा सर्वांचं ते खूपच जास्त भारी. टेंटमधनं निघायचं आणि डायरेक्ट ह्या धबधब्यात उडी हाणायची. भाई अशी सिस्टीम केला ठीक आहे ना. मुंबईमधनं भाई भेटण्यासाठी आलती भाई. हे बघा खायला घेऊन हे बघा भाई एवढं खायला घेऊन आलती मला. हे बघा सगळी सगळी पिशवी गच्च भरून आलती. बघा इकडे. हे बघा मेरे लिए तो हर एक दिन नया संघर्ष है भाई, इसमें कौन सी नई बात है. वाजून 45 मिनटं. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. हर हर महादेव. स्वागत तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट ठीक आहे ना, आणि मी करतोय व्लॉग एडिटिंग. तर तुम्हाला खूप 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 जास्त शुभेच्छा. आणि मेन गोष्ट म्हणजे आता मी व्लॉग एडिटिंग करून जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवत नाही, लवकरात लवकर निघायचं आहे तर मी तुम्हाला दाखवू शकेल की कोकणामध्ये कसं 15 ऑगस्ट साजरा करता येते. तर लवकर जाऊया. आज आपण पण आपल्या सायकलला एकदम मस्त तिरंगा नवीन लावणार आहे, कारण की नवीन तिरंगा माझ्यापाशी आलेला आहे ठीक आहे ना. लवकरात लवकर निघू. ही सगळ्या गोष्टी आवरू. आपण आंघोळ केली, आता टाईम झाला आहे लगभग 7 वाजले. त्या फटाफट निघूया चला. 1 तासाचं काम राहिलं, 1 तासाचा ब्लॉग. पण मी नाही की आज 15 ऑगस्ट आहे त्यामुळं आज लवकरात लवकर जायचं. या 15 ऑगस्टच्या काय तुम्हाला नवीन नवीन सांगायचं आहे कहाण्या की कसं कसं आहे काय असतंय. चला तर मंडळी, सायकली सगळं सामान मी टाकलेलं आहे ठीक आहे ना. आपलं सगळं सामान लोड केलेलं आहे. आपल्या आज छातीवरती तिरंगा ठीक आहे ना. ती तर माझ्या नेहमीच असतो. या सायकल तर नेहमीच असतो, पण आज चेंज करायचं आहे कारण की तर थोडं नॉर्मल खराब झाला आहे ठीक आहे. कोकणामध्ये नेमकं 15 ऑगस्ट कशी साजरी केली जाते ठीक आहे ना. तर मी बघतो की तो मराठी शाळा कुठे आहे ठीक आहे. आपले सबस्क्रायबर तेवढे बाहेर थांबल्यात, वाट बघत आपली. जाऊया लवकर, त्यांनाच विचारू आता की इथं मराठी शाळा नेमकी आहे तरी कुठे. चला लवकर निघूया, आज जास्त वेळ. मंडळी फायनली आपण पोहोचलेलो या मराठी शाळेवरती. आज 15 ऑगस्ट आहे आणि मी कोकणामधल्या मराठी शाळेमध्ये आलो. चला बघूया काय काय चाललंय नेमकं. सर्वांना आज स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या शाळेतील काही विद्यार्थी आपल्यासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करणार आहेत. तर प्रथमतः मी इयत्ता पहिलीमधून कुमारी अंगणवाडीमध्ये कोण आहेत ना, अंगणवाडीत कोण असेल तर यासमोर अंगणवाडी. सर्व मान्यवर आणि माझ्या बाळमित्रांना नमस्कार. माझे नाव वाजले त्यांनी रावले. माझ्या शाळेचे नाव तांबरवाडी वाड्यात. आज मी हे गीत म्हणणार आहे, लक्ष देऊन ऐकावे. 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे, 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे. मान पहिला भगवाचा मंत्र देतो त्यागाचा, मान पहिला भगवाचा मंत्र देतो त्यागाचा. मान दुसरा पांढराचा मंत्र देतो शांतीचा, मान दुसरा पांढराचा मंत्र देतो शांतीचा. जय हिंद जय महाराष्ट्र. यार खरंच लय भारी. नमस्कार, माझं नाव वेदिका मंगेश गारगावकर. माझं शाळेचं
शाळेचं नाव तांबडवाडी वाडापेठ. आज 15 ऑगस्ट आहे. या दिवशी आपण झेंडावंदन करतो. या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. काय बोललाय? अरे वा, भेटू हाय मी आता साडे. मंडळी, मला माझ्या लहानपणाची आठवण आली. खरं सांगतो बरं का, एवढे असं भारी. आता समोर साईडला अजून एक मोठं विद्यालय, ठीक आहे ना, आपण त्या विद्यालयाकडे जाऊया. मी ड्रोन पाठवला तिथं. अजून तिथं काही सुरू झालेलं नाही. खुर्च्या हे सगळ्या मांडून ठेवल्या, ठीक आहे ना. आपण तिकडे जाऊया आणि तिकडून बघूया नेमकं काहीतरी कसं. चला, ही शाळा आहे ना इकडे, चला ना या ना. तर मंडळी आहे तर पुढे एक विद्यालय. त्या विद्यालयावरती आता मी निघालेलो आहे की कोकणामधलं विद्यालय आहे तरी कसं चालतं दाखवतो तुम्हाला. 15 ऑगस्ट दिवशी 15 ऑगस्टचा ब्लॉग बनणार भाई, खतरनाक मध्ये रापचिक. मित्रांची आपण नाही फिरलो. मी हाय असाच पळतोय सकाळ धरून, अजून हाय असा पळतोय मी. ओके, आज मुझे कोई नहीं रोक सकता स्कूल में जाने से. कोई भी नहीं. आपण कोकणामधल्या आडिवरे ह्या गावामध्ये आणि आपण असा तिला आलेलो आहे. महाकाल इंग्लिश स्कूलमध्ये आलो आहे. चला बघूया नेमकं आहे तरी कसं. हे तर बघा मला दिसतंय सेम ह्याच्यावनी पूर्ण कावल्यावर आहे, ठीक आहे ना. तर चला आतमध्ये जाऊन बघू आपण आता कसं आहे ते. वा हा शपथ, मला माझी आठवण आली रे. मला माझीच आठवण आली भाई शाळेमधली. मी सरळ शाळेत आलो, म्हणजे हेकुंड सरळ आलो असं आणि डायरेक्ट शाळेत आलो. मला माझंच आठवलं. मी पण असं बसायचं सारखं काय ना काय लिहित राहायचं मी पण. तर मंडळी सदला आपण आलेलो आहे आपल्या ह्या दुसऱ्या शाळेवरती जी कोकणामध्ये ती, ठीक आहे ना. आणि खूप जास्त भारी प्रकारे भाई मी पण टाळे वाजवतो थांबा. एवढं जास्त भारी वाटतंय मला. माझ्या शाळेतलं ते पहिले लहानपणी दिवस मला आठवलं, ठीक आहे ना. आणि पाठीमाग आपण बघू शकतो अभि कान फुटायचं. मी परिचय करून देतोय. हे सोलापूरचे आहेत आणि हे महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती आहेत की जे लेह लडाखला म्हणजे जवळपास 9,500 फूट उंचीवर, जिथे फायटर जेट्स 19,000 फूट उंचीपर्यंत त्यांचा प्रवास आहे. आणि हा महाराष्ट्रातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे जे सायकलने तिथपर्यंत गेलेलं आहे. मी 10वीच्या मुलांना अरुणिमा सिन्हा शिकवतो आणि अरुणिमा सिन्हा ही पहिली अपंग भारतीय महिला आहे जिने एव्हरेस्ट सर केला आहे. आणि आमचे हे बंधू एव्हरेस्टच्या चरणस्पर्श करून आलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेली 3 वर्ष अगदी तुरळक वेळा ते घरी गेले. अखंड भारत भ्रमण हे सायकलने करतायत आणि आतापर्यंत 40,000 किलोमीटरचा प्रवास फक्त सायकलनं केलं गेलेलं आहे. असं हे व्यक्तिमत्व आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मी जोशी सरला विनंती करतो की प्रशालेतर्फे त्यांना आमच्या प्रेमाची शाल पांघरून त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण शुभेच्छा देऊया. तुम्हालाही ऐकायचंय, मलाही आहे. तर सगळ्यांना हर हर महादेव. मी सोलापूरमधून आलेलो आहे. माझी भाषा जरा थोडी तुम्हाला वेगळी वाटेल आता. आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पॉल्युशन खूप जास्त आहे. तर मला असं वाटतं की आता घरी गेल्यानंतर ना म्हणा आपला कोकण तर खूपच जास्त भारी आहे. आणि मी कोकण खूप जास्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरच माझं व्हिडिओ बघतात लोक. 2 मिलियन फॉलोवर आहेत. भरपूर जण विद्यार्थी आहेत जे मला ओळखतात.
तर मी कोकण जो आहे आपला हा खूप छान प्रकारे एक्सप्लोर करतो. ही इकडली माणसं आणि रत्नागिरी जिल्ह्यामधले ते जे आपल्या इकडल्या माणसांनी जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम मला अजून कुठंच नाही भेटलेलं. मी पूर्ण 3 देश सायकलीवरती फिरलो आहे. पण इकडले जे लहान मुलं आहेत, मी ज्यावेळेस गावांमध्ये जातो, टेंट लावतो माझं सायकल घेऊन, त्यावेळेस माझ्यापाशी येतात, दादा आमच्या घरी चला, जेवायला या, चहा प्यायला चला. जे प्रेम भेटतं ना तुम्हा सर्वांचं ते खूपच जास्त भारी. आणि एकच सांगतो, प्रत्येकानं झाडं लावा, झाडं जगवा. कारण की झाडं असेल तरच आपली येणारी पुढली पिढी असेल. कारण की आपल्याला चांगली हवा पाहिजे. कारण की जर आपल्याला चांगली हवा असेल तर आपण अजून जास्त जगू. तर जेवढी झाडं लावल तेवढंच आपल्यासाठी चांगलं होईल. आणि स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा. कारण की कधी पण एक लक्षात राहून द्या, हार जी आहे ना ती ह्या इथून होऊन जाईल, पण डोक्यातून हार कधी होत नाही. तर कधीच हार मानू नका जीवनामध्ये. जिथपर्यंत पोचायचं तिथपर्यंत पोचा, फक्त हार मानू नका. काय आहे, आपलं देह पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ व्हा, जगासाठी पूर्ण वेळ व्हा. लोक काय म्हणतील त्यांचा विचार करू नका आणि खूप पुढे जा, खूप पुढे जा, की लोक तुम्हाला असे वर मान करून तुम्हाला बघायला लागावी एवढं उंच व्हा आणि खूप यशस्वी व्हा. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप जास्त शुभेच्छा. ज्या भूमीवर जन्मलो आम्ही तो भारत देश महान आहे. ज्या भूमीवर जन्मलो आम्ही तो भारत देश महान आहे. आता कोकणामध्ये का नाही ह्या इथं जरा थोडा वेगळाच प्रकार आहे बरं का, सांगतो मला. तर आज काय केलं माहिती आहे का, इथल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना ना अक्षरशः शाळेमध्ये नर्सरी तयार केली झाडं लावण्यासाठी. म्हणजे कोकणामध्ये बघितलं का तुम्ही किती वेगळी होतं. हे बघा बघा, इयत्ता 10वी स्टुडंट करून नर्सरी 10वीतल्या मुलांनी 100-100 रुपये देऊन एवढी झाडं आणली या. म्हणजे कोकण आपण जे म्हणतो ना, कोकण खूप जास्त भारी आहे. ही लहान मुलं सुद्धा ख्यातमध्ये खूप जास्त झाड लावतात आणि लहान मुलांमुळे हे कोकण जिवंत आहे. अजून लक्षात राहून द्या. नाही नाही, मी आहे, मी व्हिडिओ काढतो. अहो नाही नाही, ते काढते. अहो नको नको, मी आहे, मी व्हिडिओ काढतो. अहो नाही नको नको, ते लय मोठी लोक नाही, नको मला. अरे नको नको, असू दे असू दे असू दे. नाही आहे की दोघे पण एक मिनिट जरा आधी फोटो घेतो. मंडळी, खरं तर माझी सुरुवात ह्या टॅबलावरून झाली होती, ठीक आहे ना. आणि लय मारायचं गुरुजी, मला एवढं मारायचं गुरुजी. आणि त्याच गुरुजीचा मला फोन आला लगभग 4-5 दिवसापूर्वी. मला काय म्हणलं माहिती आहे का, माझ्या मनाला तो UPS झाला. ते काय असते मला एवढं येत नाही, पण एक समजतं आज 15 ऑगस्ट आहे आणि आज 15 ऑगस्ट दिवशी मला ह्या बेंचवरती बसायला भेटतं नाही, हे माझं लय मोठं नशीब आहे. कारण की लहानपणी कधी नंतर परत वर्गात गेलो नाही. लगभग 20 वर्षानंतर बसतो, 20 वर्षानंतर आज ह्या टॅबला बसतोय मी. वा, आणि काय सांगतो, मला किती जास्त भारी वाटतं या. समोर बोर्ड, हे सगळे विद्यार्थी बाहेर राहतेच, खूप जास्त भारी वाटतं या. सकाळीची आपण लाडू घेतला. आपल्याला छान वातावरण तयार करू. कसा झालता स्वातंत्र्य झालता, कसा झालता सांग ना.
नाही आता बघू आता देश आता हा काय म्हणतो देशात ए थांब पळायचं नाही पळा ह्याला माहित नाही काय याला काहीच माहित नाही. सायकल उभा केली बाहेर भाई जी असा पाऊस आलाय भाई. आणि जर त्या 15 ऑगस्टला पाऊस येतो म्हणजे येतोच. हे बघा ऑगस्टला पाऊस चालू या सायकल भिजते या आंघोळ करून घेते सायकल पर जाऊ द्या चला. मिसळमध्ये सुद्धा आत केशरी पांढरा हिरवा कलर दाखव का तुम्हाला. ही बघा ठेवा केशरी आहे तिथं पांढरा आहे तिथं हिरवा आहे. तिरंगा बांधलाय तिरंगा मिसळमध्ये तिथं दम आहे भाऊ. जसं शाळेत ना आलोय का नाही तसं आहे ते येऊन बसलोय. हे बघा पाऊस खालून जायला तयार नाही मला असला भयंकर चालू आहे. ऐका नाही मुसळधार बादची एकदम खतरनाक पाऊस चालू आहे. मी थांबलो या टाईम झाला 4 ठीक आहे ना. किती 4 सकाळी 10 वाजेपासून 4 वाजेपर्यंत काय केलं एडिटिंग केला थंबनेल हे बाहे पाठीमागचा व्हिडिओ एडिटिंग केला स्टॉलला अपलोड केला. आता थंबनेल बनवतो या लई काम असतं एकट्या पाठीमागं लई एडिटिंग असते लई. फायनली 4:30 वाजता निघलेलो. किती 4:30 वाजता. भाई जे डोकं दुखायला लागले ना माझं एकदम बेकारमध्ये. 2 मिनटापूर्वीच निघलो होतो बरं का पाठीमागच्या मंदिरामधून. 2 मिनटानंतर लगेच थांबलो इथं. सायकल रस्त्यात उभा केली इथे एक मंदिर लागलं आहे मला. काय तुम्हाला सांगू भाई आज जे एवढं जाम डोकं दुखायला लागलं का नाही. त्या थंबनेलनं डोकंच खाल्लं माझं. मागाची जे पाठीमागच्या व्हिडिओचा थंबनेल होता नाही भाई फोटोच नव्हता मी काढला थंबनेलला ठीक आहे ना. आणि सांगू तुम्हाला बरेच जण म्हणते ते यूट्यूबला ज्यावेळेस आपल्याला ग्रो करत असते ना त्यावेळेस तुमचा थंबनेल लय महत्त्वाचा असतो या. तुमचा थंबनेल बोलला पाहिजे ठीक आहे ना. माझा थंबनेल बोबडा झाला मागाशी बोबडा थंबनेल झाल्यामुळं काय झालं रीच पकडत नाही मग व्हिडिओ नंतर असं होतं. सायकल रस्त्यात उभा केली बसलोय भाई लय डोकं दुखत होतं मग काय माझं. एक जागा मला चांगली एक मॅपवर दिसली या. ती जागा जर राहण्यालायक असेल तर तिथं मुक्काम करूया. चला बघूया लोकेशनमध्ये दिसली तिथं मस्त मध्ये असं पाणीही आहे झरणा वाचूया बघू काय आहे ती. लावणार आहे आज मी ठीक आहे ना. पण भाई पाऊस एकदम मुसळधार खतरनाक पाऊस आला एकदम मुसळधार. काय बोलता भाऊ हा मी कमेंट करतो तुला कुठल्याला यूट्यूबला इंस्टाला बघत नाही मी एवढं दादा. होय का कुठं असतं राहायला. हॅपी बर्थडे तुम्हाला पण हॅपी बर्थडे. फायनली मंडळी आपला टेंट लावून झाला आहे. आणि टेंट कुठं लावलं तुम्हाला माहिती का हे दाखवतो. ही बघा टेंट बघा भाई टेंट बघा. डायरेक्ट सकाळ उडी हाणली की हे बघा सांगतो टेंटमधनं निघायचं आणि डायरेक्ट ह्या धबधब्यात उडी हाणायची भाई. अशी सिस्टीम केला ठीक आहे ना. आडिवरीच्या नॉर्मल थोडं पुढं आलो थोडं पुढं आणि ह्या इथं आता आपलं पोहायचं आहे. मला तर भाई आताच पोहायचं होतं ठीक आहे ना. पण पाऊस आपण आपल्या सायकलचा ध्वज बदललेला आहे ठीक आहे ना. जो आपल्या भारत देशाची शान आहे. 195 देशामध्ये आपल्या भारताला कसं ओळखायचं तर ती निशाणी प्रत्येक देशाला एक झेंडा असतो ठीक आहे ना. तसंच आपल्या भारत देशाचा हा ध्वज तर आज मी हा बदललेला आहे ठीक आहे ना. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघितलं मान सन्मान केला खूप जास्त भारी वाटलं. मुख्याध्यापक प्राध्यापक सर गुरुजी मास्टर भरपूर अनेक अशी जण होती भारी वाटलं. आणि कोकणामध्ये जे शिकवण देतात मराठी शाळेमध्ये खूपच जास्त भारी मला खूप आवडलं. कोकणामधलं नेचर खूप जास्त भारी आहे. गेल्या वर्षी मी 15 ऑगस्टला वेस्ट बंगालच्या बाँड्रीवर होतो. वेस्ट बंगालच्या आणि बिहारच्या बाँड्रीवर होतो. मला चांगलं आठवतं या. आणि बस रस्त्यानं चालत होतो. खूप जास्त भारी वाटतं यार. आज नजारा बघताय पाठीमागं तुम्ही किती भारी या. ते सकाळच्याला आंघोळीला खूप जास्त मजा येणार आहे. खूप जास्त मजा. सकाळच्याला उद्या 6 वाजताच आंघोळ करणार मी ह्यातमध्ये ठीक आहे ना. चला आता फ्रेश होऊया. मी स्लिपिंग बॅग वाळून ठुलते नाहीतर मग जाम आपदा झाली असते. मेरे लिए तो हर एक दिन नया संघर्ष है भाई. इसमें कौन सी नई बात है. तुफानातलं दिवाय भाऊ मी किती जरी केलं तरी. चला गाना भाऊ आता करा एडिटिंग.
ओके भाई, एकदम फ्रेश झालेलो या. आता करायची मला एडिटिंग, ठीक आहे ना. तर चला व्लॉग एडिटिंग करूया आता एकदम मस्तमध्ये. भेटूया थोड्या वेळामध्ये. लवकर ये अण्णा बाई, तुझं ताट लवकर यार. काही प्रेम हो माझ्यावरती. भावाला आई नाही, ठीक आहे ना. लहानपणीच भावाला आई सोडून गेली. मला माहीत नव्हती ही गोष्ट, घरी आल्यानंतर न कळाली. भावानं खास माझ्यासाठी जेवण तयार केलं, ठीक आहे ना. नाही, तू हे काय खातोय? हे का काय? अच्छा, पार्टी आहे काय? अच्छा, तसं आहे भाई. हे भावानं खास माझ्यासाठी जेवण तयार केलं, बघितलं मंडळी. म्हणजे लई माणसं बघितली. तशी चांगली तर भरपूर आहे सगळी, पण जी सगळ्यात जास्त गोड आणि प्रेमळ माणसं भेटली ना, ती कोकणात भेटली आतापर्यंत, ठीक आहे ना. नाव काय भावा? मंदार भाऊ आहे आपला. तुम्ही कुठून मित्र कमवा, पण कोकणामध्ये मित्र कमवायला नशीबच लागतं भाऊ, खरं आहे ना. कोकणामध्ये मित्र कमवायला नशीबच लागतं भाऊ. माझं नशीब लय भारी आहे. हजारों मित्र बनली. ची टाइम हो गया रात के 10 और अभी मैं कर रहा हूँ मस्त में एडिटिंग, ठीक आहे ना. एका भावानं कोण आणि बिस्लरीची बाटली दिली मला प्यायला मस्तमध्ये. आणि भाई तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला हे गोष्ट सांगायची राहिली. हे बघा, मुंबईमधनं भाई भेटण्यासाठी आलती भाई. हे बघा खायला घेऊन, हे बघा भाई एवढं खायला घेऊन आलती मला. हे बघा सगळी म्हणजे सगळी पिशवी गच्च भरून आलती. बघा इकडे, हे बघा ही सगळं गच्च भरून घेऊन आलती. आणि मला तर काही असलं खा वाटत नाही, ठीक आहे ना. आता हे मला ना पुढं कुठं दान लागेल करायला, मला असं वाटायला लागले. कारण की माझ्यापाशी सायकल ठेवायला जागाच नाही. आणि ह्याचं वजन लगभग 4 ते 5.5 किलो वजन ह्याचं. कोण होतं ना ते दाखवत नाही आलं, कारण की कॅमेऱ्याची चार्जिंग उतरली होती. उद्याच्या व्लॉगमध्ये सकाळ सकाळ नक्की दाखवेन. ते इथं भक्ती निवासला मुक्कामी थांबले ती. मी थांबायचं असतं, मी भक्ती निवासला पण थांबलो असतो, शेजारीच होतो मी ते, ठीक आहे ना. पण मला नको वाटलं भक्ती निवासमध्ये थांबायला, कारण ते थांबलो मी. कारण की मला टेंटमध्ये माझ्या सवय लागली ना. म्हणजे असं रोज टेंटमध्ये झोपायचं, रोज टेंटमध्ये आपलं स्वतःचं कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, 4 भितडामध्ये नाही. तर टेंटमध्ये मला भारी वाटतं. टावेल टाकल्या वाळाय सकाळचा, ठीक आहे ना. भेटूया फुल्ल्या व्लॉगमध्ये, करूया एन्जॉय आणि फुल्ल्या व्लॉगमध्ये. आणि हो, भरपूर जणांच्या कमेंट आल्या, मला म्हणते की ते ठीक आहे ना, ठीक आहे ना सारखं म्हणतोय तू. तर हो, मी त्या गोष्टीवरती काम करेल. ती काय आहे ना, ते सारखं म्हणजे माझ्या मनातनं निघून जातं, ठीक आहे ना, असं म्हणतो. ती सारखंच माझ्या मनातनं म्हणजे सारखं तोंडातून निघून जातं, ठीक आहे ना. हाय काय का आयलं रे. बरं ठीक आहे तर गणप्या तू याडा झाला आता, ठीक आहे म्हणत नाही. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. आता ही जी आहे ना, ठीक आहे ना, ठीक आहे ना, ही फुल्या ब्लॉगपासून खूप जास्त कमी आहे काय भेटेल, ठीक आहे ना. चला भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. तो सर्वांना तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करून घ्या आपल्या गणेश भाऊला. हर हर महादेव. आणि 15 ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.